सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील अपक्ष उमेदवार सविता प्रमोद परमणे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 10 मधील मूलभूत सोयी सुविधा तसेच महिलांचे सबलीकरण आणि संघटन करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे सविता प्रमोद परमणे यांनी म्हटले आहे। यावेळी प्रभागामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर परिषदच्या या निवडणुकीसाठी आणि त्याच्या प्रचारासाठी आपण सर्व इथे उपस्थित आहात। सविताताई या आपल्या प्रभाग 10 मधून इथे उभे राहिलेले आहेत। एक सुजाण नागरिक म्हणून जेवढे इथे आलेले आहेत, ही मतं तर निश्चित आहेतच, पण शाहूपुरी एरिया असा आहे की कोणाची तरी ओळख ही असतेच। म्हणजे त्या ओळखीच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त मते सविताताईंना मिळाली पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार आहोत। सविताताईंचा विजय झाल्यानंतर तो एकट्याचा विजय नसणार आहे, तर तो आपल्या सर्वांचा विजय असणार आहे आणि या विजयासाठी आपण स्वतः प्रयत्न करायचा आहे। स्वतःच्या माध्यमातून आपल्या आपतेष्ट आपले मित्र सविता परमणे ही सातारा नगरपालिकेतून उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे। तिला तुमची सर्वांची मदत हवी आहे, त्यासाठी तिला भरघोस मताने निवडून देऊन तिला आशीर्वाद द्या। धन्यवाद। माझी मैत्रीण सविता या वॉर्ड 10 नंबर वॉर्ड मधून नगरपालिकेसाठी पहिल्याच निवडणुकीसाठी उभ्या आहेत। तर आमच्या मैत्रिणीला चांगल्या मतांनी निवडून द्या आणि आमच्या जे कट्टा ग्रुपचे जे काही मुलं आहेत आमच्या कॉलनीतली, तर त्या सर्वांनी भरपूर अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। तर आपल्या कॉलनीतून त्यांना चांगल्या पद्धतीनं आपण निवडून आणूया आणि ज्या महिलांचे प्रश्न असतील किंवा एकूणच सामाजिक काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यात आपल्या शाहूपुरी वॉर्ड मधून सविता प्रमोद परमणे यांना उमेदवारी मिळालेली आहे। सर्वांनी सविताला भरघोस मतं देऊन तिला विजयी करायचंय। आपल्याला नगरपालिकेत जायचंय, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय। बचत गटाच्या माध्यमातून सवितांनी काम केलेले, आम्ही गेली 15 वर्ष झालं दोघे एकत्र काम करतोय, सगळं व्यवस्थित चालू आहे। फक्त आता एकच लक्षात ठेवायचंय, लेडीजला आपल्याला नगरपालिकेत जायचंय सविता। आपल्याला बायकांचे प्रश्न मांडायचे, सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे पहिला आपला घंटागाडीचा, बरोबर आहे। त्याच्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन, हे सगळे प्रश्न आहेत आपले लक्षात ठेवायचे। आणि संकेत परमणे यांच्या आई आज या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत। चिन्ह अजून काही मिळाले नाही आपल्याला, चिन्ह आपल्याला 25-26 तारखेला मिळेल। त्यावेळेला आपल्याला चिन्हाचं सुद्धा सगळ्यांना त्याचा अभ्यास करून सांगितलं जाईल आणि आपण जमलेले सर्व या ठिकाणी मतदार आणि या परिसरातले सर्व सक्रिय कार्यकर्ते यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला आपलं चिन्ह आपला उमेदवार हे समजावून सांगणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक मतदानाजवळ आपण सगळे कार्यकर्ते घरी जाऊन पोहोचलं पाहिजे। नुसतं मोबाईलवर किंवा याच्यावर आपण करून चालणार नाही, तर प्रत्येकाने आपापल्या मित्र परिवार असतील, पाहुणेरावळे असतील किंवा कुठलेही स्नेह असतील। नगरपालिकेच्या प्रथमच आपण ग्रामपंचायतीतून नगरपालिकेत समाविष्ट झालेलो आहे आणि आपण असा निर्धार केला पाहिजे की आपल्या प्रभागातून जर प्रथम नगरसेवक व्हायचा जर कुणाला मान द्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी निर्धार करायला पाहिजे। आपण नगरसेवक म्हणून इतिहास घडवायला पाहिजे की जर शाहूपुरी ज्यावेळेस आपली नगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पहिली जर कोण नगरसेवक असेल तर तो इतिहास झाला पाहिजे सविताईचा आणि गुलाल हा आपलाच आहे। एवढं लिहून या, तुम्ही काय करू देत आणि ज्या मुलांना तरुण मुलांना आणि आमच्या सारख्याला सुद्धा जी तुम्हाला जिम्मेदारी द्यायची ती द्या, आम्ही ती पार पाडू आणि प्रत्येकाने साखळी पद्धतीनं काम करावं लागणार आहे आपल्याला। आपल्याकडे आता एकदम थोडा वेळ आहे, यांनी म्हणायला नको की एका ठिकाणी लाडूच्या तपकाचं ताट ठेवलं होतं आणि प्रत्येकाला सांगितलं की हे लाडू काय करा तुम्ही खा। फक्त लाडू खाताना एक अट होती, कुठली अट होती की लाडू खायला परवानगी आहे पण हात दुमडायचा, हात दुमडायचा। तर लाडू घ्यायचा तर हात दुमडावा लागतो म्हणे। मग काही वात्रट मंडळ होती, याला काय अर्थ आहे काय म्हणजे, हात तो दुमडता मला लाडू कसा खाता येईल म्हणजे, त्याच्यापेक्षा वात्रट काही मागणी। आणि ते म्हणजे त्यात काय अवघड आहे म्हणजे, लाडू उचलायचा वर टाकायचा तोंडा करायचं, पडला तोंडात ठीक, नाहीतर होईल ना साडी। म्हणजे बघा दोन
पण त्याच्यापेक्षा शहाणी मंडळी बहुतेक ती प्रभाग क्रमांक 10 मधली असतील सगळी. ती तिथं होती. ती म्हणली आपण लाडूचे नासाडी करायचे नाही, आपल्याला काय करता येईल म्हणले, लाडू खायचा आहे, हात तर दुमडायचा नाही. मग तू एका हातात लाडू घे, मी एका हातात लाडू घेतो, मी तुझ्या तोंडात घालतो, तू माझ्या तोंडात घाल, हात दुमडता सुद्धा लाडू खाता येतो. असे लाडू आपल्याला खायचे आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आज सुद्धा आपल्या समोरचा उमेदवार त्याची कदाचित आपल्याला मदत होणार आहे, परंतु भविष्यामध्ये 5 वर्षाचा हा स्पॅन आहे. 5 वर्षामध्ये आज आपल्या कॉलनीचे कुठले प्रश्न आहेत लक्षामध्ये घ्या, कारण ही एक सांस्कृतिक नगरी आहे शाहूपुरी ही, आणि शाहूपुरीमध्ये उभं राहून जिंकणं हे लक्षात घ्या. सगळ्या